आज दिनकर बागेत आपण जागतिक पर्यावरण दिन ते साजरा करण्यासाठी इथं उपस्थित असलेले पद्मशाली ज्ञाती संस्थेचे मुरलीधर अरकाल काका, कसनूर काका, बालाजी जंगम, दोनता काका, त्याचबरोबर कटकम काका आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती इथं उपस्थित झालेलो आहोत, सर्वजण एकत्रित आलेलो आहोत की जे आपल्या सध्याच्या वर्तमान काळात नाही तर भविष्यातल्या पिढीच्या संबंधितलं कार्य आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या सोलापूरमध्ये 45 डिग्रीच्या आसपास तापमान जातं आणि यामुळे आपल्याला होणारा त्रास आणि याचा एकच उपाय कुठेतरी जे नॅचरल उपाय आहे ते म्हणजे झाडं लावणं आहे. तर त्यासाठी आम्ही एक घर एक झाड असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्या उपक्रम अंतर्गत आम्ही 5000 झाड सोलापूरमध्ये लावत आहोत. हे लावण्याचा उद्देश हेच आहे की झाडं लावून त्याचे झाडं जगवणं, म्हणून एक घर एक झाड अशी उपसंकल्पना सुरू करण्यात आलेली आहे की जेणेकरून आपल्या घराच्या समोर जर झाड लावलं असेल तर त्या झाडाची जबाबदारी ते परिवार घेईल आणि ती परिवार घेतलं तर ते कुठेतरी झाड जगेल. तर झाड फक्त लावून उपयोग नाही, ते झाड जगवणंही गरजेचं आहे. तर झाडे लावा, झाडे जगवा आणि तेच आपल्या सोलापूर, हरित सोलापूर, सुंदर सोलापूर करण्यासाठी आपल्याला भविष्यात मदत करेल. आपल्याला माहिती आहे पर्यावरणाचं खूप मोठं आपल्याला महत्व आहे आपल्या जीवनात. आपण आपले फक्त आरोग्य चांगले ठेवून चालणार नाही तर शुद्ध हवा, तुम्हाला माहिती आहे झाडं ऑक्सिजन देतात आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड ओढून घेतात. तर पर्यावरणामध्ये कुठेतरी या गोष्टी आपल्याला पाऊस पण त्याच्यामुळे जास्ती मिळतं, या सर्व सावली देते. तर आपला जो उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये पण त्याचा फायदा आहे. तर हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण करतोय असं समजून आजपासूनच सर्वांनी मिळून जर झाडं लावले तर सोलापूर नक्कीच एक हरित सोलापूर होईल आणि आपल्या तापमानामध्ये कुठेतरी 2 ते 3 डिग्री घट होईल भविष्यात. याची आपण आजपासून संकल्पना करूया, संकल्प घेऊया आणि यापुढे आपण सोलापुरात झाडं लावून झाडं जगवण्याचं काम करूया. आपण सर्वजण मिळून इथे एकत्रित आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. हर घर एक झाड, हर घर एक झाड, हर घर एक झाड, हर घर एक झाड, एक घर एक झाड, एक घर एक झाड. मराठी.